मला त्याच्या अनेक गोष्टी चांगल्या वाटू लागल्या आणि माझे मन त्याच्याकडे जाऊ लागले. माझ्यामध्ये झालेला बदल मला स्वतः कळत नव्हता, पण तो होता इतका छान की माझ्या मनाविरुद्ध गोष्टी होऊन सुद्धा त्या गोष्टीमुळे सुद्धा मला फारच छान वाटत होते. आणि एक दिवस तर नमस्कार मित्रांनो, माझे नाव शालिनी आहे. मी एका मुलावर फार प्रेम करत होते. त्याचे आणि माझ्या नात्याला 3 वर्ष झाले होते आणि आम्ही लग्नाचा सुद्धा विचार केला होता. मी एका ठिकाणी कामाला होते आणि तो पण एका ऑफिसमध्ये काम करायचा. तो या शहरात राहून काम करत होता आणि इथे भाड्याने खोली घेऊन राहायचा. आम्ही नेहमी भेटत होतो. तसेच आम्हाला वेळ असला की सोबत राहून आपल्या पुढच्या आयुष्याचे अनेक विचार करत होतो. माझे तर मन त्याच्यावर फारच होते. एकदा मी त्याला सांगितले, आता माझे पण वय लग्नाचे झाले आहे, म्हणून आई बाबा माझ्यासाठी मुले दाखवत आहे. आणि मागेच एक मुलगा मला बघायला आला होता. तो पाहायला पण छान होता आणि त्याला नोकरी पण होती. तरी सुद्धा मी त्याला नाही म्हणाले. म्हणून तू लवकर सांग की आपण काय करायचे आहे. तर तो म्हणाला, आपण लवकरच लग्न करू. त्याआधी तू आपल्याबद्दल घरी सांगून दे. मला त्याच्या गोष्टी ऐकून फार आनंद झाला. काही दिवसानंतर मी आई बाबांना आमच्याबद्दल सांगितले. काही वेळ ते दोघे शांत होते आणि माझ्याकडे बघत होते, पण त्यानंतर बाबा म्हणाले, ठीक आहे, तू एकदा मुलाला मला दाखव. मी घरची एकुलते एक मुलगी होते, तसेच मी पाहायला पण छान आहे. घरी मला कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. बाबा नोकरीवर होते आणि आई घरी असायची. आई बाबांनी मला कधीच कुठल्या गोष्टीची कमी भासू दिली नाही. मी जे त्यांना मागायचे ते मला देत होते. तसेच मला चांगले शिक्षण पण शिकवले. मला माझ्या आई बाबांबद्दल फार अभिमान वाटायचा आणि त्यांचे माझ्यावर फार प्रेम होते. मी पण त्यांच्या गोष्टी ऐकायचे आणि त्यांचे मन कधी माझ्यामुळे दुखले नाही पाहिजे असेच मी वागत होते. एक दिवस मी त्याला घरी बोलावले. बाबांनी त्याची विचारपूस केली आणि काही वेळ तो बसून निघून गेला. आज मला फार आनंद वाटत होता, कारण अनेक वर्ष मनात असलेल्या गोष्टी बाहेर पडल्या होत्या. फक्त मला आता आई बाबा काय म्हणतात ते बघायचे होते. 2 दिवसानंतर मला बाबा म्हणाले, मला तो मुलगा आवडला नाही आणि मनातून अशी इच्छा होत आहे की त्याच्याशी तुझं लग्न नाही झाले तर चांगले होईल. मला बाबांचे बोलणे ऐकून फारच वाईट वाटले, कारण माझे त्याच्यावर फार प्रेम होते. मी आईजवळ गेले आणि आईला म्हणाले, बाबा तर त्या मुलाबद्दल नाही म्हणत आहे, पण तो तर फार चांगला आहे. आई म्हणाली, मला पण तो मुलगा थोडा वेगळाच वाटला आणि तुझ्या बाबांना तर तो आवडलाच नाही. पण मी तुझ्याबरोबर याबद्दल जास्त बोलू शकत नाही, कारण तुझ्या बाबांचा स्वभाव तुला माहीत आहे. आता मला रडायला येत होते. त्यानंतर बाबा आले आणि म्हणाले, बघ, आम्हाला तो मुलगा अजिबात आवडला नाही, पण तुझी फार इच्छा आहे त्याच्याशी लग्न करायची आणि आम्ही पण नेहमीच तुझ्या चांगलाच विचार केला आहे. आता पण जर तुला त्या मुलाशी लग्न करायचे असेल तर काही हरकत नाही, आम्ही तुझं लग्न लावून घेऊ शकतो. आता मी फार फसल्यासारखे झाले होते, कारण आई बाबांची इच्छा नसताना सुद्धा ते माझ्या लग्नासाठी तयार होते. पण मला तो फार आवडत होता आणि माझा जीव त्याच्यावर होता. म्हणून मला वाटायचे की माझं लग्न त्याच्याशी व्हायला पाहिजे. पण यावेळेस माझी स्थिती फारच वेगळी झाली होती. मला काय करावे काय नाही कळत नव्हते. माझ्या डोक्यात हाच विचार सुरू होता. तसेच माझे मन कुठेच लागत नव्हते. तो पण मला विचारू लागला की तुझ्या आई बाबांचे उत्तर आले नाही का? पण मी आता त्याला काय सांगणार होते. काही दिवस असेच निघून गेले. माझी परिस्थिती बघून आई बाबांना सर्व गोष्टी समजल्या होत्या. एकदा आई माझ्या जवळ येऊन म्हणाली, आजकाल तुझे वागणे थोडे वेगळे वाटत आहे. नेहमी तू नाराजीमध्ये दिसते आणि तुझ्या या स्थितीकडे बघून आम्हाला चांगले वाटत नाही. आम्ही तर आपला निर्णय सांगितला आहे, तरी सुद्धा तुला जर तो योग्य वाटत नसेल तर आम्ही तुझ्या इच्छेनुसारच करू, कारण आम्ही तुला नेहमी सुखात बघण्याचा प्रयत्न करतो. पण मी तर आधीच ठरवले होते की लग्न त्याच्याशी करायचे, म्हणून मला आता त्याच्या ऐवजी दुसरा कोणाचाच विचार सुचत नव्हता. त्यामुळे मी आईला म्हणाले, मला काही दिवस विचार करायला दे, त्यानंतर मी सांगते काय करायचे. इकडे त्याचे पण फोन माझ्याकडे रोज यायचे आणि आम्ही तासनतास बोलायचो. त्यामुळे अजूनच मला त्याची ओढ जास्तच वाटू लागली.
विचार केला की आता काही पण झाले तरी लग्न त्याच्याशीच करायचे, पण दुसऱ्या क्षणी विचार यायचा की आपण आई बाबांच्या इच्छा नसताना सुद्धा या गोष्टी करत आहोत आणि ते फक्त माझ्यासाठीच तयार झाले आहे, नाहीतर त्यांचे मुळातच परवानगी नव्हती. म्हणून अजूनच मनाला दुःख होत होते. एकदा मी त्याला भेटायला गेले आणि त्याने मला सांगितले की तुझ्या आई बाबा किती दिवस तुझ्या सोबत राहणार आहे, एक ना एक दिवस ते तुझ्या लांब जाणारच आणि नंतर तुला आपल्या नवऱ्याचा घरी राहावे लागेल. त्यामुळे काही वेळेसाठी तू त्यांचा विचार करणे बंद कर आणि स्वतःचा विचार कर. कारण आता लग्नानंतर तुला तुझा नवरा सर्व काही असणार आणि तू तर मला फार वर्षापासून ओळखते, मी कसा आहे तुला माहित आहे, म्हणून आता तू स्वतःचा विचार कर. मला त्याच्या गोष्टी बरोबर वाटल्या, म्हणून त्याला म्हणाले ठीक आहे, मी आई बाबांना आता आपल्या लग्नाबद्दल बोलते. मी फार विचार केला आणि निर्णय घेतला की आता काही पण झाले तरी लग्न त्याच्याशीच करायचे, कारण त्याच्यासारखा चांगला व्यक्ती दुसरा कोणी माझ्या आयुष्यात येणार नाही. म्हणून मी आई बाबांना सांगितले की मला त्याच्याशी लग्न करायचे आहे. बाबा म्हणाले ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर आम्ही तुझं लग्न करून देऊ, कारण आम्ही कधी तुझ्या इच्छेविरुद्ध कोणत्या गोष्टी केल्या नाही. बाबांच्या गोष्टी ऐकून माझ्या मनात फार आनंद येत होता आणि विचार आला की आता माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत माझे लग्न होणार. मी त्याला फोन करून सर्व गोष्टी सांगितल्या तर तो फार खुश झाला. आता मी नेहमी फार आनंदात राहायचे, कारण माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत मी आयुष्याच्या शेवटच्या टोकापर्यंत राहणार होते. एकदा बाबा म्हणाले आपण काही महिन्यानंतर लग्नाच्या तयारीला लागू. त्यानंतर आमचा साखरपुडा झाला. साखरपुडा झाल्यामुळे आता आमचे नेहमी भेटणे तसेच फिरायला जाणे अजूनच वाढले होते. मी त्याच्यासोबत असले तर मला फारच छान वाटायचे आणि तो पण मला फार जीव लावत होता. मी त्याला म्हणाले मी लग्नानंतर याच शहरात राहणार आहे, कारण मला माझ्या आई बाबांच्या दूर जायला आवडत नाही. तर तो म्हणाला ठीक आहे, आपण इथेच राहू, कारण ते तुझेच आई बाबा नसून माझे पण आई बाबा आहेत, त्यामुळे आपण दोघे मिळून त्यांची काळजी करत जाऊ. त्याचे हे बोलणे ऐकल्यावर त्याच्याबद्दल माझ्या मनात अजूनच प्रेम वाढले होते. तो पण माझी प्रत्येक गोष्ट ऐकत होता, त्यामुळे मला फार चांगले वाटत होते. आई बाबा मला एकदा येऊन म्हणाले तुझा नवरा खोली करून राहतो, त्यामुळे त्याच्याकडे जास्त वस्तू नसेलच, म्हणून तुला काय काय हवे ते सांग, मी तुला ते घेऊन देतो, कारण तुला लग्नानंतर सुद्धा कसलीच कमी भासली नाही पाहिजे. आमच्याकडे जे पैसा आहे ते तुझेच आहे. मी आवश्यकतेनुसार लागणारे सर्व वस्तू बाबांना सांगितल्या. मित्रांनो, आमच्या लग्नानंतर पुढे काय झाले, तसेच माझ्या आयुष्यात अडचणी आल्या की मी आपल्या आयुष्य सुखात जगू लागले, हे आपण पुढल्या भागात बघू. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.